इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण गणित विषयातील संख्याज्ञान या घटकामधील त्रिकोणी संख्या हा उपघटक पाहूया. त्रिकोणी संख्या म्हणजे काय आहे तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. अतिशय सोपी व्याख्या आहे. त्यानुसार आपण एक उदाहरण घेऊया. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकार करायचा आणि त्यांची निमपट करायची आहे. चला तर पाहूया. आपण उदाहरण घेऊया. 6 व 7 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. ह्या 6 व 7 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. या संख्यांचा गुणाकार करून 6 गुणिले 7 6 गुणिले 7 उत्तर येणार आहे 6 42. आता ह्या 42 करून त्याची निमपट करूया. त्याची काय करायची? निमपट करणे म्हणजे भागाकार करणे. 2ने भाग घालवायचा. बे 1 बे, बे 2 1 4 आणि बे 1 बे 21 म्हणून 21 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूया किंवा पुढील त्रिकोणी संख्येबद्दल असणारी माहिती घेऊया. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत तर पहा. 1 3 6 10 1 3 6 10 15 21 28 36 15 21 28 36 45 55 45 55 66 78 91 66 78 91 ह्या एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. यानंतर आपल्याला ह्या त्रिकोणी संख्या ज्या आहेत या त्रिकोण दाखवतात. जसे की 1 ही त्रिकोणी संख्या आहे. त्या 1साठी हा टिंब 1. दुसरी त्रिकोणी संख्या आहे 3. 1 3 6 आणि 10. दुसरी त्रिकोणी संख्या 3. त्रिकोण कशा प्रकारे दाखवतात पहा. अशा प्रकारे त्रिकोण दाखवलेला आहे. दुसरी जी आहे 6 मध्ये टिंब 1 2 3 1 2 3 हा एक असा त्रिकोण दाखवलेला आहे. म्हणून त्रिकोणी संख्या या त्रिकोण दाखवतात. यानंतर 5वा जो नियम आहे माहिती आहे ते काय आहे. त्रिकोणी संख्या क्रमशः 2 3 4 5 6 या फरकाने वाढत जातात. त्रिकोणी संख्या असंख्य आहेत. त्रिकोणी संख्या या असंख्य आहेत आणि त्या फरक 2 3 4 5 6 अशा फरकाने पुढे वाढत जातात. कसा फरक वाढत जातो पहा. आपण ह्या 1मध्ये जर आपण 2 मिळवले, 1 आणि 2 3 मिळते ही संख्या. ह्या 3मध्ये आपण परत 3 मिळवले तर 6 मिळते. 6मध्ये 4 मिळवले तर आपल्याला इथं 10 मिळतात. ह्या 10मध्ये प्लस 5 मिळवले तर 15 मिळते. 15मध्ये अधिक 6 मिळवले तर 21 मिळतात. 21मध्ये 7 मिळवले तर आपल्याला 28 मिळते. म्हणून या क्रमशः 2 3 4 या क्रमशः 2 3 4 5 6 या 7 यानुसार त्रिकोणी संख्या वाढत जातात. 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज चौरस संख्या येते. चौरस म्हणजे वर्गसंख्या. आपल्याला इथं पाहूया आपण. 2 लगतच्या त्रिकोणी संख्या हे 3 आणि 1 आहे ही त्रिकोणी संख्या. 1 आणि 3 यांची बेरीज 4 येते. 4 ही वर्गसंख्या आहे म्हणजे 2चा वर्ग 4 आहे. 6 आणि 3 यांची बेरीज येते 9. 9 ही पण एक वर्ग संख्या आहे. 3चा वर्ग 9. 10 आणि 6 यांची बेरीज येते 16. 16 पण ही 4चा वर्ग संख्या आहे. 15 आणि ही 10 यांची बेरीज येते 25. 25 ही पण वर्गसंख्या आहे. 5चा वर्ग 25 आहे. 25चे वर्गमूळ 5 येते. अशा प्रकारे लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज चौरस संख्या येते. 7वा जो नियम आहे तो काय आहे. 1 पासून क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 पासून आपण क्रमवार जर संख्यांची बेरीज केली तरी ती त्रिकोणी संख्या येते. जसे की 1 आणि 2 यांची जर बेरीज केली 3 येते. 3 ही त्रिकोणी संख्या मिळाली. 1 2 3 ह्या तिघांची बेरीज केली 1 आणि 2 3 3 आणि 3 6. 6 पण त्रिकोणी संख्या मिळाली. 1 ते 4 पर्यंतच्या सगळ्यांची बेरीज केली तरी 10 बेरीज येते. त्रिकोणी संख्या मिळाली. 1 ते 5 पर्यंत सगळ्यांची बेरीज केली तरी 15 येते. ही 15 पण त्रिकोणी संख्या मिळाली. म्हणून आपला जो नियम आहे 1 पासून क्रमाने नैसर्गिक संख्यांची बेरीज केली असता त्रिकोणी संख्याच आपल्याला मिळते. त्रिकोणी संख्येचा पाया सगळ्यात महत्त्वाचा इथं घटक आहे. आपण तो पाहूया. कोणत्याही त्रिकोणी संख्येचा पाया हा त्या त्रिकोणी संख्येच्या दुपटीच्या मागील सर्वात जवळच्या वर्ग म्हणजे चौरस संख्येचे वर्गमूळ असते. आपण इथं पाहूया. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. उदाहरण जवळ घेतलं की आपल्याला त्याचा नियम लगेच लक्षात येतो. पहा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. आपण त्या नियमानुसार काय करूया. 10ची दुप्पट करूया. 10ची दुप्पट काय येणार आहे. 10 2 20.
10ची दुप्पट 20 येणार आहे. आता 20च्या मागील चौरसंख्या कोणती आहे? 20च्या पाठीमागे जवळची. 20च्या पाठीमागे 19 ही चौरसंख्या नाही. 18 ही पण चौरसंख्या नाही. 17 ही पण चौरसंख्या नाही. 16 ही वर्गसंख्या आहे, ही चौरसंख्या आहे. म्हणून 20च्या पाठीमागील पहिली चौरसंख्या 16 आहे. आता या 16चे वर्गमूळ काढूया. 16चे वर्गमूळ किती येते? 4. म्हणून 10 या त्रिकोणी संख्येचा पाया हा 4 आहे. अशा प्रकारे त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय? कोणत्याही संख्येस त्या संख्येने गुणले असता येणाऱ्या गुणाकारास चौरस संख्या किंवा वर्गसंख्या म्हणतात. त्या संख्येने त्या संख्येला गुणले की चौरस संख्या मिळते. जसे की 3 गुणिले 3 याचं उत्तर येणार आहे 3 त्रिक 9. म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणलं की वर्गसंख्या मिळते. 3 गुणिले 3 बरोबर 9. 9 ह्याला म्हणायचं वर्ग आणि ह्याचा जो पाठीमागे हे 3 आहे ह्याला म्हणायचं 3ला काय म्हणायचं? 3ला म्हणायचं वर्गमूळ. वर्गमूळ. आणि ह्या 9ला म्हणायचं वर्ग किंवा चौरस संख्या. चौरस संख्या म्हणायचं. चौरस संख्या. कारण ह्या चौरस दाखवतात म्हणून. अशा प्रकारे आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो. 6 जरी घेतलं तर 6चा वर्ग 6 गुणिले 6 बरोबर 6 36. 36 ही चौरस संख्या आहे किंवा 36 ही वर्गसंख्या आहे आणि 6 ही ह्या 36चं वर्गमूळ आहे. चौरस संख्या कोणकोणत्या आहेत? तर चला तर पाहूया. 1चा वर्ग 1 म्हणजे 1ची चौरस संख्या 1 आहे. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400. अशा प्रकारे ह्या 20पर्यंतच्या चौरस संख्या आहेत म्हणजे वर्गसंख्या आहेत. प्रश्न आपण पाहूया. चला काय आहे? पहिला जो प्रश्न आहे, 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? पाया 5 आहे आणि त्रिकोणी संख्या काढायची आहे. आपण स्पष्टीकरणामध्ये काय सांगू शकतो? जर पाया 5 असताना त्यापुढील क्रमागत संख्या 6 आहे म्हणून 5च्या पुढची संख्या 6 आहे. काय करायचं मग? आपण त्यांचा गुणाकार करून निमपट करायची. चला 5 आणि 6, 6 पंचे 30. 30ची निमपट काय येणार आहे? 15. म्हणून त्रिकोणी संख्या कोणती येणार आहे? 15 ही त्रिकोणी संख्या येणार आहे. 6 पंचे 30 आणि 30ची निमपट. 30ला आपण 2ने भागायचं. 30ची निमपट बे के बे, बे के बे आणि 1 उरले बे पंचे 10. 15 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार आहे. म्हणून 5 पाया असणारा त्रिकोणी संख्या 15 येणार आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहा काय आहे? 6 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 6 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? 6 ही पहिली त्रिकोणी संख्या मानायची आणि त्यानंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. तर काय करायला लागेल आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला दोन टप्प्यामध्ये उदाहरण सोडवावे लागणार आहे. पहिलं स्पष्टीकरण येणार आहे. याची त्रिकोणी संख्या 6 आहे. याचा पाया काढावा लागणार आहे. 6ची दुप्पट करून 12 ही संख्या मिळते. 6ची दुप्पट 6 गुणिले 2, 6 दुणे 12. आता 12च्या पाठीमागील संख्या ही 9 आहे. वर्गसंख्या 9 आहे. आता 9चे वर्गमूळ 3 येते. म्हणजे आपल्याला इथं पाया मिळाला. कोणता पाया मिळाला? 3 हा पाया मिळाला. आता पाया 3 असताना त्याच्या पुढील आपल्याला तिसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे. कारण इथं प्रश्नामध्ये दिलं की त्यानंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या. मग पाया आपल्याला 3 मिळाला. 3मध्ये 3 मिळवायचं म्हणजे 6 येते. 6 पाया असताना त्रिकोणी संख्या काढायची. म्हणून 6 पाया असताना त्रिकोणी संख्या काढायची. काय करायला लागेल मग? 6 गुणिले 7 यांचा गुणाकार करायचा. 6 7 42 आणि त्याची निमपट करावी लागेल. 6 7 42 आणि 42ची निमपट 21 येते. 42ला जर 2ने भागलं तर उत्तर 21 येते. म्हणून 6 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 6 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या 21 आहे. तिसरा प्रश्न आहे. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 55 या संख्येचा ही जी त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तर 55 या संख्येला दुप्पट करावे लागेल. 55ची दुप्पट काय येणार आहे? 55 गुणिले 55. 55 गुणिले 2 करावे लागेल. 55ची दुप्पट 55 गुणिले 2. 2 पंचे 10 चला 1 2 पंचे 10 11 110. 110च्या पाठीमागील जवळची वर्गसंख्या 100 आहे.
जवळची वर्गसंख्या 100 आहे आणि 100चे वर्गमूळ 10 आहे. म्हणून या 55 या त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे तो पाया 10 मिळणार आहे. 55ची दुप्पट करून संख्या 110 मिळते. त्यानंतर 110च्या पाठीमागील वर्गसंख्या 100 आहे. 110च्या पाठीमागील वर्गसंख्या 100 आहे. 100चे वर्गमूळ 10 येते. म्हणून 55 या त्रिकोणी संख्येचा पाया 10 आहे. चौथा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे बघा. 78 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? 78 ही एक त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 5वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. काय करायला लागेल आपल्याला? 2 टप्प्यामध्ये उदाहरण सोडवायचं आहे. 78ची दुप्पट करायची. 78ची दुप्पट म्हणजे 78 गुणिले 2 करायचं. यांचा गुणाकार येणार आहे 156. 156 ही संख्या मिळते. आता 156च्या पाठीमागील वर्गसंख्या 144 आहे. कारण 156च्या पाठीमागं वर्गसंख्या म्हणजे चौरस संख्या 144 आहे. आता 144चं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ येतं 12. म्हणजेच पाया आपल्याला 12 मिळाला. आता पाया 12 असताना आपल्याला पुढे 5वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणजे 12मध्ये आपल्याला आता पाया 12 असताना त्याच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या काढताना 12मध्ये 5 मिळवले असता 17 येते. म्हणजे 17 पाया आहे. त्यावरून त्रिकोणी संख्या काढावी लागेल. 17 पाया असताना त्रिकोणी संख्या काढायची. म्हणून 17 गुणिले 18 यांचा गुणाकार करावा लागेल. इथं जागा नसल्यामुळे आपण इथंच करून ठेवलेलं आहे. 17 गुणिले 18 यांचा गुणाकार करायचा. 306 येतो. 306ची निमपट म्हणजे 306ला 2ने भागायचं. 306ला 2ने भागायचं 153 येते. 306ला 2ने भागायचं निमपट करण्यासाठी. बेक बे इथं उरले 2, इथं उरला 1, 10, बे पंचे 10 आणि इथं 0 0 इथं 6 घेतले. बेत्रिक 6 6 आणि इथं 0 0 म्हणून 153. म्हणून उत्तर येणार आहे म्हणून 78 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या 153 येणार आहे. यानंतर पुढील जो प्रश्न आहे, रांगांची संख्या व रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या समान असल्यास 361 विद्यार्थ्यांच्या किती रांगा तयार होतील? आपल्याला हा जो प्रश्न आहे तो रांगांची संख्या व रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या समान असल्यास 361 विद्यार्थ्यांच्या किती रांगा तयार होतील? अशा वेळेस याचं स्पष्टीकरण येणार आहे. कारण की रांगा आणि विद्यार्थी संख्या समान आहे. अशा वेळेस रांगांची संख्या आणि रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या समान आहे. अशा वेळेस आपल्याला इथं ही 361 ही चौरस संख्याच मिळते. म्हणून पहा, रांगांची संख्या व रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या समान आहे. म्हणजे 361चे वर्गमूळ काढावे लागेल. म्हणून 361चे वर्गमूळ आहे 19. म्हणून 19 रांगा तयार होतील. कारण की एका ओळीमध्ये 19 मुलं असतील तर अशा 19 ओळी असतील रांगा असतील तर 19 गुणिले 19 यांचं उत्तर 361 येणार आहे. म्हणून आपलं पडताळा पण झाला आणि 19 रांगा तयार होतील. तर 6वा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. पहा, व्यासपीठावर एखाद्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकूण 10 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? त्या पाहुण्याने एकमेकांना सेकंड केलं. 10 पाहुणे होते तर किती सेकंड होतील टोटल सगळे? तर आपल्याला या उदाहरणामध्ये 10 पाहुणे आहेत तर 1 ते 9 पर्यंतच्या अंकांची बेरीज करावी लागेल. 1 ते 9 पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणजेच काय करावं लागेल? 9 गुणिले 10 आणि ह्याला त्याची निमपट करायची. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल बेक बे बे पंचे 10 5 9 45 म्हणून एकूण 45 हस्तांदोलने होतील.